आज बनवूया मस्त चमचमीत हैदराबादी पनीर मसाला। झटपट होतोय, फारसा वेळ लागत नाही। चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर गॅसवर मी ठेवला एक पॅन, त्यात घातलंय तेल घातल्यानंतर 2 मीडियम साईजचे आपण कांदे घ्यायचे। कांदा थोडा मी मोठाच कापलाय आणि एखादी मिनिटभर आपण हा परतून घ्यायचा। याला खूप डार्क रंग येऊ द्यायचा नाही, हलकासा गुलाबी रंगावर एखाद मिनिट परतून घ्यायचा। नंतर मी त्यात घातल्यात हिरव्या मिरच्या। तर मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या इच्छेनुसार। नंतर त्यात घालायचं आलं आणि लसूण। परत एखादी मिनिट आपण हे परतून घेऊया। एक लक्षात ठेवायचं की याला डार्क रंग येऊ द्यायचा नाही, एखादी मिनिट परतून घ्यायचं, 1 ते 1.5 मिनिट। नंतर यात आपण घालायचे काजू। तर 8 ते 10 मी काजू घेतले। परत हे मिक्स करायचं, 2-1 मिनिट आपण भाजून घ्यायचं। हलकेशी डाग यायला हवे, त्यापेक्षा जास्त नाही। तर इथे बघा हलकेशी डाग आले, बस एवढेच आपल्याला हवंय। आणि गॅस आता मी बंद केलाय। गॅस बंद केल्यानंतर आपण त्यात घालायचं थोडीशी पुदिना आणि 1 मुठ्ठीभर आपण घेऊया कोथिंबीर। गॅस बंद केलाय, तवा मात्र आपला गरम आहे। आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। कांदा कोथिंबीर पुदिना सर्व आपण हे मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर थोडंसं गार करायचं त्याला आणि हे सर्व मसाला आपण घालायचा मिक्सरमध्ये। मिक्सरमध्ये घातल्यानंतर आपण हा मसाला वाटून घेऊया। पण एक लक्षात ठेवायचं की यात पाणी घालायचं नाही आणि बारीक करताना मिक्सर सुरू बंद करून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं। तर इथे मी बारीक केलं, तुम्ही बघा जरा जाडसरच आहे। नंतर यात घालायचं दही। तर अर्धा वाटी मी दही घेतलंय। परत एकदा मी फिरवून घेतलं आणि मसाला बघा, अगदी याची पेस्ट आपल्याला करायची नाही आहे, हाताला असं थोडं जाडसर लागायला हवं इथपर्यंत आपल्याला बारीक करायची, खूप पेस्ट करायची नाही आहे। तर आता पनीर फ्राय करून घेऊया। तर गॅसवर मी ठेवलं एक पॅन, त्यात घातलंय थोडंसं तेल। नंतर आपण त्यात घालायचं पनीर। तर पनीर मी जरा मोठं कापलंय, छोटे कापले तरीही चालेल। आणि पनीर तळताना जर बटर हवं असेल तर तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता। तर 1 ते 1.5 मिनिट आपण हे एक साईडने फ्राय करून घेऊया। नंतर याला पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपण याला फ्राय करून घेऊया। तर दुसऱ्या साईडने याला सुद्धा आपण फ्राय करायचं। दोन्ही साईडने अलट पलट करून याला रंग येतपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचं। 2 ते 3 मिनिट लागतात, त्यापेक्षा जास्त नाही। तर इथे पनीर बघा किती मस्त आपलं फ्राय झालेलं आहे, सोनेरी रंग आलेला आहे। आणि आता गॅस बंद करायचा आणि आपण हे ठेवूया बाजूला। आता पनीरचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती हवं। तर मी इथे तेल गरम केलंय। नंतर घेतलंय काही खडे मसाले। तर 1 दालचिनीचा तुकडा घेतलाय, 1 चक्री फूल घेतलंय, 1 मसाला वेलची घेतले, 2-3 लवंग घेतलेत, मिरे घेतलेत, 1 चमचा जिरं घेतलंय, 2 लाल मिरची घेतलेत आणि 2 हिरवी वेलची घेतलेत। एवढे सगळे खडे मसाले आपण घ्यायचे। तेल गरम करायचं आणि गरम तेलात हे सर्व खडे मसाले आपण घालायचे आणि काही सेकंद आपण हे परतून घ्यायचे, काही सेकंद, त्यापेक्षा जास्त नाही। नंतर यात आपण घालायचं वाटण। जे वाटण हैदराबादी मसाला जो आपण बनवला होता तो आपण यात घालायचा आणि पूर्ण घ्यायचा। आता हा मसाला 2 ते 3 मिनिट आपण परतून घ्यायचा। गॅस मिडियम ठेवायची, मिडियम गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, थोडंसं तेल येतपर्यंत, तेल सुटेपर्यंत। तर इथे बघा मी मसाला मस्त असा परतून घेतलेला आहे, तेलसुद्धा सुटायला लागलेला आहे। तर आता 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि थोडीशी आपण त्यात घालायची काळी मिरी पावडर, शिवाय आपण त्यात घालायचं थोडंसं हळद। आणि परत हे पावडर मसाले आपण मिक्स करून घ्यायचे, एखादी मिनिट परतून घ्यायचे। जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट यात घालू शकता थोडंसं, किंवा मग सुरुवातीला मिरच्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता। थोडंसं पाणी घालायचं आपण यात आणि हा मसाला 2 ते 3 मिनिट आपण व्यवस्थित परतून घ्यायचं। एक लक्षात ठेवायचं की मसाला व्यवस्थित परतायला हवा, तो कच्चा राहायला नको। थोडासा गरम मसाला घालायचा, परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे। झाकण ठेवायचं आणि मसाला परत आपण 2 मिनिट परतून घेऊया। आता 2 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि ते बघा आपला मसाला अगदी तयार आहे। नंतर आपण यात घालायची फ्रेश क्रीम। तर साधारण 3 ते 4 चमचे मी फ्रेश क्रीम घातलेली आहे। नसेल क्रीम तर मग काय करायचं, मलाई घ्यायची आणि मलाई जर तुम्ही घेतली तर अगदी ताजी घ्यायची आणि परत हे आपण मिक्स करायचं आणि परत आपण हे 2 ते 3 मिनिट आपण शिजवून घेऊया। नंतर त्यात घालायचं पाणी। तर तुम्हाला किती ग्रेव्ही हवी तेवढं पाणी घालायचं, पण एक लक्षात ठेवायचं की ही भाजी पातळ नसते, ही भाजी घट्टच असते। झाकण ठेवायचं, परत याला 2 ते 3 मिनिट आपण परतून घेऊया।
तर 2 ते 3 मिनिट मी मसाला परतून घेतलेला आहे. तेल आलं आहे वर मस्त कडेनी. आता काय करायचं, यात आपण घालायचं पनीर. तर सर्व पनीर यात घालायचं आपण. मीठ आपण अजून घातलेलं नाही आहे. नंतर यात मीठ घालायचं आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. ग्रेव्ही बघा किती मस्त दिसत आहे. यात टमाटरसुद्धा वापरले जात नाही. तर आता हे मिक्स करायचं, यावर झाकण ठेवायचं आणि ही भाजी 3 ते 4 मिनिट कमी गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायची. तर 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत. झाकण आपण काढून घेऊया आणि बघा भाजी मस्त तेल आलं आहे वर. तेलाचा छान मस्त असा तवंग आला आहे. पनीरसुद्धा आपलं कुठे तुटलेलं नाही आहे, मस्त मऊ झालेलं आहे. आणि भाजीची ग्रेव्ही बघा किती मस्त अशी अगदी रिच ग्रेव्ही झालेली आहे. आणि आता ही भाजी पराठा, कुलचा, नान कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. पुरीसोबतसुद्धा खाऊ शकता. जिरा राईससोबतसुद्धा ही भाजी मस्त लागते. शेवटी थोडी मी कसुरी मेथी घातली आहे आणि कोथिंबीर घातली आहे आणि अगदी हलक्या हाताने आपण हे मिक्स करायचं. आणि ही भाजी घट्टच असते, ही भाजी पातळ नसते. त्यामुळे अशीच घट्ट ग्रेव्ही करायची. बिलकुल ढाबा स्टाईल झाली आहे. ढाब्यावर गेले की आपण अशा भाज्या ऑर्डर करतो, त्या किती महाग असतात. पण अशा भाज्या आपण घरीसुद्धा करू शकतो आणि सहज सोप्या पद्धतीने बनतात. खूप काही करायची गरज नाही. नाव ऐकूनच आपल्याला असं वाटतं, खूप भारी वाटतं की खूप काही असेल, पण काही नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने या भाज्या बनतात. आता यावर थोडंसं कसुरी मेथी आणि थोडंसं लाल तिखट तेलात मिक्स करून गरम करून मस्त यावर गार्निश करायचं. दिसायलाही छान दिसतं, चवीलाही मस्त लागतं. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.